वेगळी एक रिअल लाईफ स्टोरी त्याच्यावर आपण आज बोलणार आहोत. सगळ्यात पहिले एक स्टोरी अशी आहे की एक बाहेरून आलेला एक व्यक्ती होता आणि तो जवळपास 10 वर्षापासून महाराष्ट्रात राहत आहे. इथंच त्याने बिझनेस सेटअप केला, इथं सगळ्या गोष्टी त्याने सेटअप केल्या. त्याच्यानंतर काही दिवसानंतर त्यांनी जवळपास एक चांगलं घर घेतलं, छान गाडी घेतली. त्यांनी इथं आपला जो उद्योग तो सेटअप करून इथं तो कमायला लागला. 10 वर्षामध्ये त्याने भरपूर काही असं कमावून टाकलं, ज्याच्यामध्ये त्यांनी खूप काही जे आहे एक असं म्हणू शकता की रिस्पेक्ट जे आहे एक मिळवून टाकली. तर आजची स्टोरी नंबर 1. लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण एक होतं की त्याने जे सांगत असं मी त्याने पूर्ण सगळं काही केलं. आला तो नवीन, सगळ्या गोष्टी त्याच्या झाल्या. त्याच्यानंतर बायको पोरं सगळ्या गोष्टी झाल्या. एक दिवस त्याचा जो उद्योग होता तो त्याच्यावर गेलो मी. त्याचा उद्योग होता पाणीपुरीचा, आणि जे आपण त्याला मराठीत गुपचूप असं सुद्धा म्हणतो. आणि जवळपास 3 ते 4 वेळा मी गेलो त्याच्याकडे खायसाठी म्हणून. मी तर खात नाही, पण माझा मित्र म्हणायचा हमेशा, त्याला खूप आवडायचे. तर मी गेलो आणि सतत आम्ही प्रेमानं बोलायचा, तो पण प्रेमानंच बोलायचा, असं काही गोष्ट नव्हतं. बट काय झालं की तो बाहेरून आला होता तर तो हिंदीत बोलायचा. मला काही त्याच्याशी वाद नव्हता. हिंदीत बोल, मराठीत बोल, मला काही प्रॉब्लेम नव्हतं. मी शांतीने बोलत होतो आणि आपलं खाऊन निघून जात होतो. एक दिवस काय झालं की एक मराठी व्यक्तीचा एक लहानची मुलगी आली आणि त्यांचं खाणं झालं होतं एक वेळ. तर त्यांनी म्हटलं का बा एक्स्ट्रा एक जे आहे गुपचूप, तर आपण त्याला बेसिकली पपडी म्हणतो, ते एक देऊन दे म्हणे. तर त्यांनी म्हटलं नाही म्हणे, मी नाही देऊ शकत म्हणे, सॉरी म्हणे. एका प्लेटमध्ये इतके 5 जे पण 4-5 येते तितकंच येते म्हणे, मी नाही देत म्हणते. लहानची मुलगी म्हटली बाबा म्हणे की माझ्याकडे चिल्लर नाही सध्या, किंवा पैसे नसेल, त्यांची कंडिशन होऊ शकते. तर ते मग त्यांनी चालले गेले बाईकवर बसून. ती मुलगी म्हणली, थोडी बोट म्हटली बाबाला. मग बाबांनी तिला रागवून मग बसून चाललं गेलं. काही वेळानंतर मी तिथंच उभं होतो. काही वेळानंतर मग एक मुलगा आला आणि तो मुलगा मोठा होता, जवळपास 25 वर्षाचा. आणि तो आला आणि तिथं खायला लागला. तो हिंदीमध्ये बोलायला होता. ॲक्च्युअली कसं होतं की त्यांचं जे संभाषण होतं ते त्यांच्या भाषेमध्ये होतं. मला फार असं काही त्यांच्यातलं कळलं नाही, पण इतकं मला कळायला लागलं होतं की हा जो आहे त्याच्याच एक म्हणू शकते की त्याच्याच जातीचा आहे, किंवा त्याच्या जिथून तो आला आहे तो तिथचाच तो मुलगा आहे, ज्या आपण प्रदेशातून तो आलेला आहे. त्याच्यानंतर मग काय झालं की तो खायला लागला आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या नेक्स्ट टर्न होता, मी म्हटलं भैया मेरे को भी खिला दो म्हणून मी पण म्हणून दिला. आणि जर तो जाता काय झालं की त्याने पैसे दिले सेम जसं त्यांनी पैसे याच्या जे मुलीच्या बाबाने याच्या आधीचा कस्टमर होता त्यांनी पण दिले, यांनी पण दिले सेम सगळ्या गोष्टी. आणि त्याने म्हटलं का मला पपडी, आणि त्यांनी तो पपडी देऊन दिली न विचार करता. बट मला समजलं नाही का त्या मुलीला का नाही दिली आणि त्या मुलाला का दिली. याचा निर्णय ते तुमच्यावर आहे डिपेंड. कदाचित खूप चांगला पण होऊ शकते आणि याचे विचार खूप वाईट पण होऊ शकते, हे मला समजलं नाही. धन्यवाद.